जयंतने माणुसकीची हद्द ओलांडली. जयंतच्या विकृतपणाचा कळस वाढत चाललाय. चक्क त्याने भावनाच्या बाळालाच फेकलंय. झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि खरं तर हा ट्विस्ट पाहून प्रत्येक माणसाच्या काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग आहे. आपल्या निष्पाप बाळाला डोळ्यांसमोर संकटात पाहून भावना आता पूर्णपणे कोलमडून गेलीये. एका आईसाठी तिच्या लेकरापेक्षा मोठं काहीच नसतं आणि याच लेकराचा वापर करून हा जयंत तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर येत्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय की भावना रूममध्ये तिच्या बाळासोबत बसलेली असते. पण त्याच वेळी अचानक जयंत भावनासमोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या मनात एकच प्रश्न असतो की जानू नेमकी कुठे गेलीये. भावना त्याला वारंवार सांगते की तिला जानू बद्दल काहीच माहिती नाही. तो म्हणतो, भावना ताई, मला खरं सांग की जान्हवी माझी कुठे आहे. त्यावर भावना सतत म्हणत असते की जयंत, तू इथून जा, मला काहीच माहिती नाहीये की जान्हवी कुठे आहे. आणि जयंत सतत तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. भावना हात जोडून विनवणी करते, गयावया करते की तू इथून जा, मला खरंच तिच्याबद्दल काही माहिती नाहीये. पण तिच्या अश्रूंनी किंवा तिच्या आईपणाने जयंतचं मन अजिबात पागळत नाहीये आणि तो तिच्यावर सतत दबाव आणतोय. त्यामुळे आता भावना सुद्धा घाबरलीये. पण याच दरम्यान जयंत रागाच्या भरात पाळण्यामधून भावनाच्या बाळाला उचलून घेतोय आणि बाळाला हातात घेत तो भावनाला थेट धमकी देतोय. तू जर मला जानूबद्दल काही सांगितलं नाहीस तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आता हे ऐकल्यानंतर भावनाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती बेडवर बसलेली असते आणि त्याचवेळी बाळ पाळण्यात असतं. आता भावना बेडवरून उतरत असताना तिचा तोल जातो आणि ती खाली पडते आणि ती आपल्या बाळासाठी जयंत समोर हात जोडते. त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते की प्लीज माझ्या बाळाला सोड, मला खरंच माहिती नाहीये. ती हात जोडून त्याला विनवण्या करते. आणि त्याच वेळी मात्र लक्ष्मी आणि सिद्धराज बाहेरच असतात. त्यांना आतमध्ये काय चाललंय याबद्दल काहीच माहिती नसतं. पण त्याच वेळी जयंत रागाच्या भरात भावनाच्या बाळाला खाली पाडतो आणि हा प्रसंग पाहून अक्षरशः भावना जोरात जयंत असं किंचाळते. आणि त्याच वेळी लक्ष्मी आणि सिद्धराज बाहेरच असतात. ते किंचाळी ऐकल्यानंतर त्यांच्याही पायाखालची जमीन सरकते की नेमकं आत काय झालंय. आणि त्याच वेळी सिद्धराज सुद्धा सावध होतो. आता जान्हवी बेपत्ता झाल्यापासून जयंतची मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जान्हवी नेमकी कुठे आहे, तिच्याबद्दलची माहिती कोणाकडे, या विचारांनी तो अक्षरशः पछाडला गेलाय. पण याच शोधात त्याने माणुसकी आणि नातेसंबंध या नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. एका निष्पाप बाळाला लक्ष करून त्याचा वापर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी करणं हा विकृत मानसिकतेची परिसीमा असल्याचं दिसून येते. आता सिद्धराज भावनापर्यंत योग्य वेळी पोहोचेल का आणि परिस्थिती सावरून घेईल का? बाळ सुरक्षित असेल का? आणि जयंतच्या या कृत्याची त्याला कशी शिक्षा मिळणार, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लक्ष्मी निवास ही मालिका सध्या खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे. पण तुम्हाला या मालिकेतला हा ट्रॅक आवडतोय का, हे सुद्धा आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.